शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा पुनरुच्चार केलाय। तसंच अजित पवारांची विलीनीकरणाची अंतिम इच्छा निश्चित पूर्ण केली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। सोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे। मागच्या 2 दिवसापासून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खूप चर्चा झाली। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असं म्हटलं की जर का दोन राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर सहयोगी पक्ष म्हणून भाजपला त्याची कल्पना असायला असती, पण तसं काही त्यांच्या बोलण्यातनं वाटलं की त्यांना कुठेतरी भारतीय जनता पक्षाला याची कल्पनाच नव्हती। असं आहे की सध्या माननीय अजितदादा पवार गेल्यामुळे दुखवट्याचा पिरियड चालू आहे। त्याच्यामुळे हा जो विषय आहे याच्या बाबतीत आम्ही दुखवटा संपल्यानंतर सविस्तर बोलू। पण आता दुखवटा सुरू जरी असता असं तुम्ही म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या हालचाली सुरू आहे, राजकीय बैठका सुरू आहे, त्यांच्यासाठी दुखवटा नाही का? मग कसं आहे, आम्हा सर्वांना पवार साहेबांपासून तर सर्वांना माहीत आहे की काय काय घडलं, काय काय नाही, कुठे मिटिंग झाल्या, केव्हा झाल्या, पण आता त्या बाबतीत बोलणं योग्य नाही। सध्या दुखवट्याचा पिरियड आहे आणि 10 दिवस झाल्यानंतर आम्ही सर्व या बाबतीत सविस्तरपणे बोलू। पण देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, मला काही बोलायचं नाही। पण राष्ट्रवादी एकत्र यावे ही भावना आहे तुमची? आम्ही पहिलेच सांगितलं आहे की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, ही माननीय अजितदादांची इच्छा होती, आले पाहिजे। पवारांनी तेच म्हटलं की अजित पवारांची शेवटली इच्छा होती ती पूर्ण करणे आमचं नैतिक जबाबदारी आहे। बरोबर आहे, तसा प्रयत्न राहील मग पुढे पाहू आता काय होतं। आपण बघू शकतो की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे, त्यांनी सांगितलं की सध्या दुखवटा आहे त्यामुळे ते या विषयावर जास्त भाष्य करणार नाही, मात्र अजित पवार यांची जी शेवटली इच्छा होती ती पूर्ण करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न राहील। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.